Hello everybody and welcome again to another lecture of Learn with PD, and in today's lecture we are going to see perimeter and area of standard 7th exercise number 45. So let us start. So what is area? Area of a square is side multiplied by side, which is equal to side square. So regarding area, जो स्क्वेअर आणि रेक्टँगलचा एरिया आहे त्याचं मी तुम्हाला प्रीवियस आता जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जिओजेब्राच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे एखाद्या स्क्वेअरचा जर आपल्याला एरिया काढायचा तर काय करायचं, त्याच्या साईडला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे साईड मल्टिप्लाय बाय साईड, म्हणजे साईड स्क्वेअर होतो तो मल्टिप्लाय करायचा आपण त्याला. आणि जर रेक्टँगलचा एरिया काढायचा तर फॉर्म्युला काय, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ, एल मल्टिप्लाय बाय बी. आणि ह्या दोन गोष्टी मी फॉर्म्युलाच करायचा, फॉर्म्युलाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. सो व्हॉट इज एरिया? एरिया इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर किलोमीटर. जसं पेरीमीटर हा नुसता आपण सेंटीमीटर लिहित होतो कारण ती लेंथ होती. पेरीमीटर वॉज नथिंग बट द लेंथ, आपण लेंथच कॅल्क्युलेट करत होतो ऑल साईड्सची. पण एरिया तसा नाही आहे. एरियामध्ये आपण दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करतोय, त्याच्यामुळे स्क्वेअर मीटर येतं किंवा स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर किलोमीटर, कारण इथे ह्याचं युनिट आणि याचं युनिट या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, त्याच्यामुळे ते स्क्वेअरमध्ये जातं. ठीक आहे. So practice set 45. If the side of a square is 12 cm, find its area. The side of the square किती दिला आहे, 12 cm दिलेला आहे. सो एरिया ऑफ अ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, मी दोन्ही लिहिले आहेत, साईड स्क्वेअर आणि साईड मल्टिप्लाय बाय साईड. कारण काही मुलांना साईड स्क्वेअर कळणार नाही की साईड स्क्वेअर म्हणजे काय. तर साईड स्क्वेअर म्हणजे बाकी काही नाही तर साईड मल्टिप्लाय बाय साईड, त्याच नंबरचं दोन वेळा म्हणजे स्वतःचं स्वतःबरोबर मल्टिप्लिकेशन, हेच म्हणजे स्क्वेअर. सो 12 मल्टिप्लाय बाय 12, आता इथे साईड किती होती 12, त्याच्यामुळे 12 मल्टिप्लाय बाय 12, 12 मल्टिप्लाय बाय 12चा आन्सर आहे 144 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर द एरिया ऑफ द स्क्वेअर इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यामुळे जर एखादा स्क्वेअर आहे ज्याचा एरिया 12 सेंटीमीटर असेल तर एखादा स्क्वेअर आहे ज्याचा साईड 12 सेंटीमीटर असेल तर एरिया कसा काढायचा, साईड मल्टिप्लाय बाय साईड म्हणजेच साईड स्क्वेअर. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक फॉर्म्युला बायहार्ट करू शकता, दोन्ही केलात तर वेल अँड गुड, पण एक असेल तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. मल्टिप्लाय केलं, आन्सर मिळालं 144. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला कुठलंही साईड दिलेलं असेल स्क्वेअरची, जर कुठल्याही एका स्क्वेअरची साईड दिली किती असू दे, मग त्याचं मल्टिप्लिकेशन फक्त स्वतःबरोबर केलं म्हणजेच त्याचा जर स्क्वेअर केला तर तुम्हाला त्याचा एरिया काढता येईल. की तुमच्या घराचाही तुम्ही एरिया काढू शकता, म्हणजे फ्लोरिंगचा एरिया काढू शकताय तुम्ही याच्यावरनं नक्कीच. नेक्स्ट, if the length of the rectangle is 15 cm and breadth is 5 cm, find its area. आता इथे काय दिलंय, लेंथ आणि ब्रेथ, कारण रेक्टँगल आहे, स्क्वेअर होता म्हणून साईड आलं, तर लेंथ आणि ब्रेथ लिहूया. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. नेक्स्ट, ब्रेथ ऑफ द रेक्टँगल इज 5 सेंटीमीटर. लेंथ आणि ब्रेथ दोन्ही लिहिलं. नेक्स्ट, एरिया ऑफ रेक्टँगल इज एल मल्टिप्लाय बाय बी, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. मग 15 मल्टिप्लाय बाय 5, 15 5 जा 75 स्क्वेअर सेंटीमीटर होतं, त्याच्यामुळे सेंटीमीटर इथे युनिट आपण वापरलं. देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल इज 75 स्क्वेअर सेंटीमीटर. अगेन युनिट फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर, इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स पेरीमीटर. म्हणजे एरिया दिलाय, नीट बघा, इथे लेंथ आणि ब्रेथ न देता एरिया दिलाय आणि लेंथ दिली आहे. तुम्हाला पहिला ब्रेथ काढायचा आहे आणि मग पुढे पेरीमीटरचं काम आहे ते राहू देत. पण आधी हे समजून घ्या की एरिया दिलाय रेक्टँगलचा आणि लेंथ दिली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेथ काढायची आहे. सो लेट अस स्टार्ट. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल दिलाय, त्याच्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगलच्या खाली डावीकडे 102 मी लिहिलंय, इक्वल टू लेंथ आहे 17 आणि ब्रेथ बी आहे तसंच दिलंय. नेक्स्ट, जसं आता इथे 17 मल्टिप्लाय बाय बी होतं, एका बाजूचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या बाजूला गेलं की डिव्हिजन होतं, त्याच्यामुळे 102 डिवायडेड बाय 17 झालं, विच इज इक्वल टू 15. बरेच मुलांना ही स्टेप फार कठीण झाली, त्याच्यामुळे हे नीट समजून घ्या की एका बाजूचं हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते दुसऱ्या बाजूला गेलं की त्याचं डिव्हिजन होतं, हे लक्षात ठेवा. आणि डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन, त्यामुळे ही स्टेप व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, जर डिव्हिजन केलात 102 डिवायडेड बाय 17 तर आन्सर 6 मिळतं, त्यामुळे ब्रेथ आपल्याला किती मिळाली 6. त्याच्यामुळे ह्याच्यावरनं एक लक्षात आलं की लेंथ ब्रेथ दिली आहे तर एरिया नक्कीच काढता येतोय, पण एरिया दिलाय आणि समजा लेंथ दिली आहे तर ब्रेथ काढता येते. एरिया दिलाय आणि ब्रेथ दिली आहे तरी लेंथ काढता येते, हे ह्याच्यावरनं नक्की. Therefore the breadth of the rectangle is 6 cm. युनिट बघा सेंटीमीटर आहे.
नेक्स्ट इथपर्यंत झालं, पण आपल्याला ब्रेड्थ नाही विचारली, आपल्याला पेरिमीटर विचारले त्या एरिया रेक्टँगलचा एरिया दिला होता, लेंथ दिली होती आणि त्याचं पेरिमीटर विचारलंय. मग आता पेरिमीटरचा फॉर्म्युला, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज व्हॉट, फॉर्म्युला काय, 2 मल्टिप्लाय बाय एल प्लस बी, लेंथ प्लस ब्रेड्थ, 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस ब्रेड्थ. त्याच्यामुळे आता 2 मल्टिप्लाय बाय 17 आपल्याला दिलंच होतं ते लिहिलं, 6 आपण जो ब्रेड्थ काढलाय तो लिहिला. बॉडमस रूल प्रमाणे पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आपल्याला, त्यामुळे 17 प्लस 6 किती मिळालं, 23. मग 23 मल्टिप्लाय बाय 2 डबल केलं, आन्सर मिळालं किती, 46. त्याच्यामुळे पेरिमीटर किती मिळालं रेक्टँगलचं, 46. नेक्स्ट, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 46 सेंटीमीटर. सो वी हॅव गॉट दिस. नेक्स्ट, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड हाऊ मेनी टाइम्स, चौथा क्वेश्चन आहे. आपण आता साईड ऑलरेडी लास्ट जो आपलं एक्सरसाइज होतं त्याच्यामध्ये आपण साईड ऑफ द स्क्वेअर ट्रिपल वगैरे डबल वगैरे रेक्टँगल बघितलं होतं, समवॉट तोच आहे. तर काय आहे बघा, लेट द साईड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर किती आहे, एक्स घेतली आपण, त्याच्यामुळे जिथे पेरिमीटर होता इथे फक्त एरिया आहे, हा फरक आहे. सो एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज व्हॉट, साईड स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपला, त्याच्यामुळे एक्स स्क्वेअर, कारण आपलं साईड काय होतं एक्स, त्याच्यामुळे साईड स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर. सो लेट द साईड ऑफ द न्यू स्क्वेअर बी, आता नवीन स्क्वेअर हे आपल्याला ओल्ड स्क्वेअरचं ओरिजिनल स्क्वेअरचं सगळं झालं, एक्स साईड होती त्याच्यामुळे एक्स स्क्वेअर त्याचा एरिया झाला. आता न्यू स्क्वेअर जो आहे तो आपण काय म्हटलाय, आपल्याला तो ट्रिपल करायचा आहे, 3 वेळा करायचा आहे, त्याच्यामुळे 3 मल्टिप्लाय बाय एक्स हे न्यू स्क्वेअरचं आपल्या साईड असणार आहे, बरोबर आहे, समजतंय का. त्याच्यामुळे एरिया ऑफ न्यू स्क्वेअर काय असणार आहे, फॉर्म्युलाप्रमाणे 3x चा स्क्वेअर, इथे x होता म्हणून x स्क्वेअर, इथे 3x आहे ट्रिपल केलाय म्हणून 3x चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर. पण x स्क्वेअर कोण आहे बघा, x स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर, बरोबर का, म्हणजेच 9 एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ न्यू स्क्वेअर कसा मिळणार, 9 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. त्याच्यामुळे जर आपण एखादं स्क्वेअर असेल त्याचं साईड समजा आपण ट्रिपल केलं तर त्याचा एरिया काय होणार आहे, 9 टाइम्स वाढणार आहे कोणाचा, ओरिजिनल स्क्वेअरचा. सो इफ द साईड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड इट्स एरिया, हाव नको, हाव हा कॅन्सल करा, चुकून आले, इट्स एरिया विल बी 9 टाइम्स compared to the area of the original square. So thank you.